बाळासाहेब म्हणाले की मी आघाडीसोबत आहे, पण मला असं वाटतं की आघाडीच माझ्यासोबत नाही. प्रत्येकाला आघाडीमध्ये आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे. महाविकास आघाडीच्या बैठकीला आज फोर सीझन हॉटेल येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, त्यांच्यासोबत मी आणि आमचे आणखी 2 सहकारी असे उपस्थित होतो. आज या बैठकीमध्ये जे गेल्या वेळेपासून काही मुद्दे अचर्चित राहिलेले आहेत ते मुद्दे पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्या मुद्द्यांवर आजच्याही बैठकीमध्ये कुठलीही चर्चा होऊ शकलेली नाहीये. जरांगे यांच्या आंदोलनाबद्दल महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय आहे याबाबतीत कुठलीही चर्चा या ठिकाणी झाली नाही. मागच्या वेळेला आम्ही दिलेल्या अजेंड्यापैकी एक महत्वाचा अजेंडा होता की आपण 15 ओबीसी उमेदवार 48 पैकी दिले पाहिजेत. ओबीसी समाजाचं जे सामाजिक आणि राजकीय जागृतीकरण झालेलं आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी देशाच्या हितासाठी 15 उमेदवार हे ओबीसी असावेत अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली होती. त्यावर सुद्धा कुठली चर्चा झाली नाही. 3 उमेदवार हे अल्पसंख्याक समुदायातील असावेत, मुस्लिम असावेत अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली होती. हा प्रस्ताव दिला होता, त्यावर सुद्धा कुठलीच चर्चा झाली नाही. आणि ज्या भाजपला हरवण्यासाठी ही महाविकास आघाडी एकत्र येऊन लढत आहे, बीजेपीच्या हुकुमशाही विरोधात लढत आहे, त्यामुळे या महाविकास आघाडीचा भाग असलेला कुठलाही पक्ष हा भाजपसोबत निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीच्या नंतर कुठल्याही प्रकारे समझोता करणार नाही, युती आघाडी करणार नाही, असं लेखी आश्वासन आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे. हाही अजेंडा आम्ही मांडला होता. मात्र त्यावर सुद्धा कुठलीही भूमिका याच्यामध्ये मांडण्यात आलेली नाहीये. सर्व पक्षांनी यावर मौन धारण केलं होतं. खरं तर एका टप्प्याला चर्चा आल्यावर चर्चा थांबल्यासारखी झाली होती. त्या ठिकाणी जेवणाचा ब्रेक झाला आणि जेवत असताना बाळासाहेबांनी त्या ठिकाणी काही मुद्द्यांना हात घातलेला आहे. एक वाक्य बाळासाहेबांचं खूप महत्वाचं होतं जे मला खरं तर खूप मनाला लागलं. बाळासाहेब म्हणाले की मी आघाडीसोबत आहे, पण मला असं वाटतं की आघाडीच माझ्यासोबत नाहीये. ही अतिशय म्हणजे मनाला लागणारी गोष्ट होती. बाळासाहेबांनी ही आघाडी व्हावी आणि ती शेवटपर्यंत टिकून राहावी, भाजपचा पराभव या आघाडीने करावा, यासाठी म्हणून बाळासाहेब म्हणाले की हवं असेल तर माझी अकोल्याची जागा मी द्यायला तयार आहे, मात्र तुम्ही काहीतरी बोला आणि तोडगा काढा, आपण पुढे जाऊ. पहिल्या बैठकीपासून महाविकास आघाडीच्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी विचारत आहेत की तुम्ही आम्हाला काय देणार आहात, कुठल्या जागा देणार आहात, किती जागा देणार आहात ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला त्यावर चर्चा करता येईल. मात्र अद्याप आजच्या बैठकीपर्यंत सुद्धा कुठलीही जागा किंवा आकड्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली नाही, आम्हाला ते सांगण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे हे सगळे राहिलेले अजेंडे आणि जागेच्या संदर्भात पुन्हा वेळ मागून घेतलेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा बसून चर्चा करू असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. आता कदाचित पुढच्या बैठकीत यापेक्षा काहीतरी नवचित्र असेल आणि बदल घडेल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्हाला आहे. ठीक आहे, मनासारखं म्हणजे असं आहे की आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. आम्ही जेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत होतो तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नाही. आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत. प्रत्येकाला आघाडीमध्ये आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे. मग तो काँग्रेसने सोडलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने सोडलेला आहे आणि शिवसेनेनेही सोडला आहे. शिवसेनेनं अनेक आपल्या महत्वाच्या जागा आघाडीत सोडलेल्या आहेत किंवा सोडते आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक वेगळं चित्र निर्माण करायचं आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर आमची चर्चा अत्यंत उत्तम झाली. आता काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल. त्याच्यामुळे काहीच घडलं नाही काल हे असं सांगणं हे बरोबर नाही. म्हणजे कोणीही काल वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा खूप पुढे गेली. आता ठीक आहे, परत ते एक प्रस्ताव जो आहे त्या प्रस्तावावर चर्चा झाली की त्यांच्या कार्यकारिणीत प्रस्ताव ठेवणार, चर्चा होईल. त्यांचे लोकशाही मानणारा त्यांचा पक्ष असल्यामुळे कार्यकारिणी वगैरे खूप वर्किंग कमिटी त्यांची आहे. अशा अनेक कमिट्या असल्यामुळे त्या कमिटीतून या कमिटीत गेल्यावरती ते आमच्याकडे परत स्वतः चर्चेला बसू आणि आम्ही त्यांचं पूर्ण समाधान करायचं ठरवलेलं आहे. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांचं पूर्ण समाधान करायचं
कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब हे भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशी भूमिका घेणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये जे मायावती करतायत त्याला पूर्ण विरोध प्रकाश आंबेडकर साहेब करतात. त्यांना या देशात हुकुमशाहीला खतपाणी घालणारं मोदींचं राज्य नको आहे. त्यांना संविधानाचं रक्षण करायचं आहे आंबेडकरांना, आणि आम्हालाही तेच करायचं आहे, म्हणून आम्ही एकत्र आहोत.